नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांनी कलम 144 संचारबंदी कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणीही रोडवर 5 पेक्षा जास्ती सम एकत्र जमणार नाहीत अशी बंदी आहे। त्यामुळे सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, आपापल्या घरी निघून जावे, कायद्याचे पालन करावे। कायदा हातात घेऊन कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची नुकसान करू नका। पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपापल्या घरी निघून जावे। परभणीमध्ये संचारबंदी, इंटरनेटही बंद। आज पुन्हा दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीमार। आयजी शहरात दाखल, महामंडळाने बस फेऱ्या थांबवल्या। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रकृतीच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली, तसेच बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे। पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली असून तोडफोड व जाळपोळही करण्यात आली आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केलाय। शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। परभणी शहरातील जिंतूर रोडवर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। या आंदोलनाला आता हिंसक वळण आलंय। पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने तणावपूर्ण स्थिती आहे। परभणी जिल्ह्यात कलम 37(1) अन्वये जमावबंदी लागू असतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्यानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चं कलम 163 लागू केलंय। जिल्हाभर सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध आहे। भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र, ध्वनिक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 11 डिसेंबरच्या दुपारी 1 वाजेपासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत। पोलिसांनी संतप्त झालेल्या जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केलाय।